शिरोमणी नामदेव महाराज की, संत गजानन महाराज की जय। भागवत महापुराण। विठ्ठल 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 विठ्ठल। महाराजांनी आपल्याला सुंदर भेट द्यावी, आपल्याला बक्षीस द्यावं म्हणून त्या कल्याणच्या सुभेदाराची सुंदर आणि देखणी सून उचलतात, पालखीत बसवतात, महाराजांकडे घेऊन येतात। खजिन्यातला माल पोस्ट केला जातो आणि महाराजांनी पाठीवर थाप दिली। खूप चांगलं काम केलं, चांगलं काम केलं म्हणून थाप दिल्याच्या नंतर महाराज आणखी सुद्धा एक चांगलं काम केलं आम्ही। काय चांगलं काम केलं? तुमच्याकरता एक अप्रतिम भेट आणली, एक नजराणा तुमच्यासाठी आणला। काय आणलं? समोरची पालखी महाराजांकडे आणली आणि पालखीचा पडदा असा दोन्ही हातानं बाजूला केला। त्यावेळेस महाराजांनी त्याच्यात कल्याणच्या सुभेदाराची सुंदर आणि देखणी सून पाहिल्याच्या नंतर स्वराज्याची प्रतिष्ठापना करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुखातले उद्गार आहेत। ओ, कोणी सांगितलं तुम्हाला हे? पहिल्यांदा हिला वस्त्र परिधान करायला द्या। नवीन वस्त्र परिधान करायला दिले, आहेर केला आणि स्वराज्याची प्रतिष्ठापना करणाऱ्या माझ्या राजाने त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर आणि देखण्या असलेल्या सुनेच्या पायावर मस्तक टेकवलं, दोन्ही हात जोडले आणि करुण शब्दामध्ये सांगितलं, आई आपण किती सुंदर आहात, इतकी जर माझी आई सुंदर असती तर मी किती सुंदर जन्माला असतो। माय बाप मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महाराज कोणत्या स्वभावाचे आहेत हे संगती करून कळत नाही। कशाबद्दल बोललो मी? पाहून बोलल्यावर आणि संगती करून माणूस कळत नसतो। मग कळतो कधी? ज्यावेळेस तो आपली अवस्था प्रगट करतो आणि आजच्या अवस्था सांगितली व्यवस्था असते आणि आतमध्ये असते ती अवस्था असते। धर्मनीती सत्य आणि विचार ज्यांच्या दरबारामध्ये सारखी चर्चा चालायची, राजघराण्यामध्ये ज्यांनी जन्म घेतला त्यांचं नाव आहे राजा जनक। झोपी गेले, मी अवस्था सांगतो, झोपी गेलेत आणि झोपी गेल्याच्या नंतर त्यांना स्वप्न दिसलं। प्रत्येकाला स्वप्न दिसते, कोणाला कोणतं स्वप्न दिसते तोंबे महाराज सांगता येत नाही, पण प्रत्येकाला स्वप्न दिसतं। आता सर्वाला स्वप्न दिसते, शेतकऱ्याला 31 डिसेंबर आला तरी अजून काहीच झालं नाही। प्रत्येकाला स्वप्न दिसते, कसं होईल, भरू का नाही भरू, भरल्यात फायदा का नाही, स्वप्न असतात। डोळा लाखद खेवो देखी जे, त्याची स्वप्नी जे मनात विचार आले तेच स्वप्नात दिसत असतात। ऐका, स्वप्न खरं असतं की खोटं असतं हेही सांगून जातो। स्वप्न स्वप्नावस्थेमध्ये खरं आणि जागृतीत ते खोटं असतं। राजा जनक झोपी गेले, झोपेमध्ये स्वप्न दिसलं, स्वप्नामध्ये भिकारी बनले, दारोदार भिक्षा मागतात, अन्नाचा कण सुद्धा कोणी देत नाही। शेवटी भांडी घासणाराला दया आली, राजा स्वप्नामध्ये आहे। बघा, स्वप्न शकुन नावाचं एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये महाराज 9 अवस्था सांगितले, त्याच्यात स्वप्न जागृती नावाची एक अवस्था आहे। त्या अवस्थेमध्ये जर आपल्याला स्वप्न दिसलं तर 100 नाही 101% खरं होते। पण ते स्वप्न रात्री 2 वाजल्याच्या नंतर आणि 5 वाजायच्या अगोदर दिसलं पाहिजे, कारण एक स्वप्न राजा हरिश्चंद्राला दिसलं, एक स्वप्न भागवतात तुम्ही ऐकता विदुर काकाची पत्नी सुलभा तिला दिसलं, एक स्वप्न सज्जनानो जगद्गुरु तुकोबरायला दिसलं। उपदेश केला तो सकाळी 4 वाजता स्वप्नात बाबाजी चैतन्य आपलं नाव सांगितलं। मी कशाबद्दल बोलतो? एक स्वप्न रावणाची पत्नी मंदोदरी तिला दिसलं होतं। मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, तेती स्वप्न देखिले मी रात्री, स्वप्नी देखिले रात्री, दोबारा मिळाले किती, दोबारा मिळाले किती, शिलासागर तारीला
झालं ते खरं झालं. मी बोलतो कशाबद्दल लक्षात असू द्या. स्वप्न हे सज्जनानो खरं असतं, पण तो माणूस डाव्या हातावर झोपलेला असला पाहिजे, सुचिरभूत अवस्थेत पाहिजे. आणि 2च्या नंतर स्वप्न दिसू द्या, 101% खरं होत असतं. पण माणसं कसे झोपतात ते मला अजूनही कळत नाही. कारण कधी कधी माणसं जर इथं झोपी घातले ना, तर सकाळी त्या वटवृक्षाच्या म्हणजे मंडपच्या बाहेर दिसतात तुम्हाला. घालील लोटांगण, वंदीन चरण, काही काही बिचारे सज्जन चक्री असतात, असे फिरतात. आणि कधी कधी काही काही माणसं झोपताना असे पाय जवळ धरून झोपतात. आता आळंदी पंढरपूरच्या वारीत बघा कशी मजा असते. 10 माणसासाठी रावटी असते. पाऊस पाणी आला तर 25-50 माणसं कधी कधी एका रावटीत टाकावी लागतात. मग ते असे बसतात, बसल्या बसल्या झोप लागते. असं वाटते बिचाऱ्यांना किती त्रास झाला. आता हे कसे झोपतील, पण ते डोळा लागेपर्यंतच असे झोपतात. डोळा का लागला इतकं जोरानं अशा लाता मारतात. आणि काही तर बिचारे सज्जन स्वतः झोपतात पण दुसऱ्याला झोपू देत नाही, घोरतात. आणि काही काही डबल घोरतात. आता कोण घोरते? ज्याला घोर नाही ना तेच घोरते. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. झोपतात माणसं. आणि झोपल्याच्या नंतर माझ्या घरी एक पाहुणा आला होता. आठवल म्हणून सांगतो. रात्री 10:30 आला. आता कसं जास्त फिरतो त्याच्यामुळे मी घरी असलो तर 7 वाजता झोपतो. त्या दिवशी झोपलो. 10:30 वाजता त्यानं दार वाजवलं. मी दार उघडलं. महाराज म्हटलं काय? जी हरी, गाडी बंद पडली हो. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. पाय धुण्याकरता पाणी दिलं आणि घरामध्ये आला. पिण्याकरता पाणी दिलं. म्हणलं दादा गाडी कुठं बंद पडली? महाराज 5 किलोमीटरपासून लुटत आणले. बापरे, किती त्रास झाला असेल तुम्हाला. पत्नीला सांगितलं पाहुण्याला चहा ठेवू नको, मग जेवण सुद्धा राहिलं असेल. ताबडतोब तू स्वयंपाक कर, अजिबात वेळ करू नको, लवकर झाला पाहिजे, कारण पाहुण्याला भूक लागली. ती म्हणे लवकर कर म्हणता, ताबडतोब कर म्हणता, उशीर करू नको म्हणता. तुम्ही सांगा ना काय करू? म्हणलं सोपं कर ना. नाही तुम्हीच सांगा तेच करतो. म्हणलं सोपं सोपं कर, बेसन कर, पोळी कर आणि तोंडी लावायला चून कर. चुकलं का रे? चुकलं का? डोळे वटारून बघतो. म्हणलं चुकलं नाही ना. दोन्ही करू म्हणलं, दोन्ही कर. बेसन केली, पोळी केली, चांगलं कांदा दिले, चटणी दिली, जेवण केलं. आणि जेवण केल्याच्या नंतर सज्जनानो तो झोपला. म्हणलं पलंगावर बिछाईत टाकली, तुम्ही झोपा. तो पलंगावर झोपला. मी त्याची बाहेरची गाडी आतमध्ये घेतली. ते गेट ओल्ड, त्याच्या आतलं गिरील गेट ओल्ड. घरामध्ये असा नुसता पाय टाकला. पत्नीने आवाज दिला. हो म्हटलं काय? इकडे या. म्हटलं काय म्हणतीस? अहो इकडे या. काय झालं? हा पाहुणा ओळखीचा आहे तुमच्या? म्हटलं नाही, पण ते मला ओळखतात ना. बघा ना म्हणे ते कसे झोपले. ते कसे झोपले माहिती आहे का? वरी डोळे गेले, पांढरे डोळे झाले. पत्नीला आता असं वाटलं गेले की काय. मी त्याच्या नाकाजवळ हात नेला. श्वास चालू होता. त्याची नाडी बघितली, ती सुद्धा चालू होती. पण असा का झोपला असावा म्हणून विचार केला. हा नक्की उपवासी असेल. म्हणून त्याला सज्जनानो परत एक पोळी घेतली, त्याच्यावर बेसन टाकून पोंगा त्याच्या तोंडाला लावला, घुटकून गिळून घेतला. कशासाठी बोला लागलो? दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. मायबाप काही काही झोपीत जेवतात, काही काही झोपीत चालतात, काही काही झोपीत बोलतात. कोण कसं झोपते माहित नाही. राजा जनक झोपी गेले, झोपेमध्ये स्वप्न दिसलं, स्वप्नामध्ये भिकारी बनले. दारोदार भीक मागतात, पण अन्नाचा कण सुद्धा मिळाला नाही. तितक्यामध्ये राजाला जाग आली. पाहतो तर सोन्याच्या पलंगावर राज दरबारामध्ये मी झोपलेले दासदासी हवा घालतात. शेवटी विचार केला, अन्नाच्या कणासाठी मला दारोदार भीक मागावं लागली. दुसऱ्या दिवशी संमेलन भरवलं. विद्वान ज्ञानी साधू संत अनेक लोक बोलवले आणि त्या सर्वांना एकच प्रश्न विचारला. हा दिसतो हा प्रपंच खरा आहे का ते स्वप्न खरंय? कोणीच उत्तर देत नव्हतं. बोलणं वेगळं असतं आणि तत्वज्ञानाचं चिंतन वेगळं असतं. बोलायला काही लागत नसतं, विनोद करायला काही लागणार नाही, परंतु तत्वज्ञानाचं चिंतन मांडायला मात्र सज्जनानो विचार करावा लागतो. कोणीच प्रश्नाचं उत्तर देत नाही. त्यावेळेस त्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालले होते. त्यांचं नाव अष्टवक्रजी होतं. ज्ञानी होते,
सर्वज्ञ होते, तुमच्या मनात काय चाललं हे त्यांना कळत होतं. 8 जाग्यावर वाकडे होते. आईच्या उदरात असताना बापाची चूक काढली म्हणून बापाने ज्या गर्भाला लात मारली तो गर्भ 8 जाग्यावर वाकडा झाला. त्याचं नाव अष्टवक्र होतं. ते आलेत आणि आल्याच्या नंतर विचारलं, बोल राजा तुझा काय प्रश्न आहे? महाराज हे खरं आहे का ते खरं आहे? अष्टवक्रजीने उत्तर दिलं, राजा हे खरं नाही आणि ते खरं नाही, माझं समाधान करा ना. राजा स्वप्नामध्ये तू दारोदार भीक मागत होता, तुला अन्न मिळत नव्हतं, पण तुझ्या उशाला पायत्याला लाखोनी संपत्ती होती. स्वप्नात तुला घेऊन जाता आली का? म्हणले नाही. मग हे खरंय का? लटिका व्यवहार सर्व हा संसार फलकटतो संसार येथे सार भगवंत, हे खरंय का? म्हटले नाही. बरं आता स्वप्न, या प्रपंचाचं जाऊ दे, स्वप्नाचा विचार कर. ज्या स्वप्नामध्ये तू भिकारी होता आता स्वतःला भिकारी समजतोस का राजा? ते म्हणले, राजा मग ते स्वप्न तरी खरे का? स्वप्नीचे चेईले ज्ञानदेव माने पाहता पाहिले, ज्ञानदेव माने पाहता पाहिले, पाहता पाहिले, ज्ञानदेव माने पाहता पाहिले. स्वप्नीचे चैले जाईल रया, स्वप्नीचे चैले जाईल लया, स्वप्नीचे जरीले जाईल रया, स्वप्नीचे जरीले जाईल रया. स्वप्नीचे चैले जाईल लया, ज्ञानदेव माने वाय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप, कोणाचे स्वप्नही खरं नाही आणि संसारही खरं नाही. मी अवस्था शब्दावर बोलतो. ज्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच आलं नाही त्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्वान असलेल्या अष्टवक्रजीने दिलं. तुमच्या मनात काय चाललंय हे ज्यांना ओळखता येत होतं असे ज्ञानी व्यक्ती ज्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात ते सभेत आल्याबरोबर लोक हसायला लागले. अवस्था सांगतो मी. आल्याबरोबर हसायला लागल्याच्या नंतर ज्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच येत नाही, हा 8 जागावर वाकडा असलेला व्यक्ती काय देईल म्हणून लोक त्यांना पाहून असतात. अष्टवक्रजी सुद्धा हसायला लागले. पण मी पहिले बोलून गेलो, दिसते तसं नसते. ऐका, अष्टवक्रजी हसायला लागतात पण राजा जनक गेले आणि त्यांचे पाय पकडले. महाराज हे सर्व तुमच्या शरीराला कृतीला पाहून हसतात, कारण तुम्ही 8 जागावर वाकडे आहात. पण तुम्ही का हसता सांगा ना? तुम्ही तर ज्ञानी आहात. त्यावेळेस अष्टवक्रजीने दिलेलं उत्तर मला सांगायचं, राजा मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आलोच नव्हतो. सहज रस्त्याने जात असताना मला असं वाटलं इथं एवढे दाढी वाढलेले, नखाच्या चुंबळी झाले, डोक्याचे केस पायापर्यंत गेले, इथपासून इथपर्यंत चंदन लावले, एवढे ज्ञानी लोक आहेत. एवढ्या ज्ञानी लोकांमध्ये एखादा विद्वान असेल, एखादा साधू संत असेल, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलो. पण इथं आल्याच्या नंतर कळालं हे माझ्या शरीराला पाहून असतात. याच्या ज्ञानी महात्मा संत कोणीच नाही, हे सर्व चर्मकार आहेत. हे फक्त माझी कातडी पाहू शकतात, आत पाहू शकत नाहीत. कातडी व्यवस्था आहे आणि आतमध्ये अवस्था आहे. आणि आजच्या अभंगात अवस्था सांगितली. 4 अवस्था आहेत: पामर, विषयी, मुमुक्षु, मुमुक्ष म्हणजे जिज्ञासू, आणि चौथी मुक्त. खाऊ नये ते खाणारा, पिऊ नये ते पिणारा, जाऊ नये तिथे जाणारा, स्वैराचार, भ्रष्टाचार, अनाचार, व्यभिचार कोणताच प्रतिबंध ज्याच्या जीवनात नाही त्याला पामर म्हणतात. कसोपं करून सांगू राम महाराज, परमार्थ करून सुद्धा प्रपंचाची भावना ठेवतो तो पामर आहे, आणि प्रपंच करून उद्धाराची भावना ठेवतो तो साधक आहे. विषयी मात्र शास्त्राच्या मार्गात चालतो
पाप होऊ नये म्हणून पुण्याचं संपादन करण्याकरता सन्मार्गाचं आचरण करतो आणि इथलं पुण्याचं गाठोडं घेऊन वर सुद्धा आपल्याला सुखच मिळावं, चांगले भोग भोगायला मिळावे म्हणून इथलं गाठोडं घेऊन वर जातो आणि त्या पुण्याच्या जोरावर भोग भोगतो. परंतु सज्जनानो, भोगाने रोगाची प्राप्ती होत असते, तृप्ती आणि आनंद मिळत नसतो. भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचते हो काता सकळा पासोनी, अरुचते हो काता सकळा पासोनी, अरुचते हो काता सकळा पासोनी, अरुचते हो काता सकळा पासोनी. भोगी रोगा जोडून या दिले आणि का, अरुचते हो काता सकळा पासोनी, अरुचते हो काता सकळा पासोनी. भोगाने रोग होतील, तृप्ती आणि आनंद मिळत नसतो. किती लाकडं अग्नीत टाकल्याच्या नंतर अग्नी शांत होईल दादा? अग्नी शांत होत नसतो, उलट त्या अग्नीची दाहकता वाढत असते. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कुठे. विषयाचा सेवनाने तृप्ती आणि आनंद मिळत नाही म्हणून पुढचं पाऊल उचलतो, त्याचं नाव आहे मुमुक्षु. मुमुक्षु किंवा जिज्ञासू. जिज्ञासू जाणावया लागी भजे. हे जग कशापासून निर्माण झालं, कशावर चालत असतं आणि कशात विलीन होणार आहे याचा सारखा चिंतन किंवा अभ्यास करतो, त्याचं नाव आहे मुमुक्षु. मुमुक्ष अवस्थेला पोचला तरी त्याला समाधान होत नाही म्हणून पुढचं पाऊल उचलतो, त्याचं नाव आहे मुक्त. पण मुक्त झाला तरी तो जगाला आनंद देऊ शकत नसतो. कल्पना करा, मला वाटते 87,000 सोनं आलं, बरोबर आहे ना? आज 87,000 सोनं होतं, 90चं 87 आलं. 5 किलो सोन्याचा पिंजरा केला, त्याचे पैसे सकाळी गणित करून सांगा मला. 5 किलो सोन्याचा पिंजरा केला आणि त्या पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवला. किती महागाचा पिंजरा होता. त्या पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवला आणि एक पोपट मोकळा ठेवला. कोणता पोपट सुखी आहे, मोकळा की पिंजऱ्यातला? खरं दादा, पिंजरा सोन्याचा आहे ना. पिंजरा जरी सोन्याचा आहे पण ते बंद नाही. तसं मुक्त अवस्थेला साधक पोचला तरी तो जगाला आनंद देऊ शकत नाही म्हणून पुढचं पाऊल उचलतो, मुक्त अवस्थेच्या पुढे जातो, त्याचं नाव आहे भक्त. आणि भक्त बनल्याच्या नंतर भक्ताच्या जीवनातली स्थिती, भक्ताच्या जीवनातली अवस्था कशी असते त्याचं प्रतिपादन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. रुसलो संसार, भक्त हा संसारावर रुसत असतो. रुसलो संसारा आम्ही पाणी परा. रुसणे या शब्दाचा अर्थ त्याग करणे वाटत होत नाही, कारण मराठी भाषा वाटते तितकी सोपी नाही. कोण्या वर्गात आहेस रे दादा तू? तूच कोण्या वर्गात शिकत आहेस तू?
शाळेत नाही. तू कोण्या वर्गात शिकतो रे? उभा राहा बरं. काय नाव तुझं? हा, युवराज. 4थ्या वर्गात शिकतो. शृंगार म्हणजे मराठीच आहे ना महाराज? भाषा मराठीच आहे ना? भाषा जरी मराठी असली तरी महाराष्ट्राचे मातृभाषा मराठी आहे, पण महाराष्ट्रातले विद्यार्थी मराठीतच नापास होतात. त्याचं कारण हा मी तेच विचारत होतो. तुला शृंगार कळलं नाही, पण मेकअप म्हणजे समजतं ना? समजते. बस खाली. आत्ता त्यानं मागून उत्तर दिलं. त्याला मराठी कळाली आणि इंग्रजी कळाली. शृंगार म्हणजे सजवणे. शृंगार म्हणजे सजवणे. सोपं उत्तर आहे, पण मराठी कळाले नाही, इंग्रजी कळते. कारण मराठी या शब्दाचे अनेक अनेक हरी शब्दाचे पद्म पुराणामध्ये 18 अर्थ आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे, मराठी भाषा वाटते तितकी सोपी नाही. उगाच तुमचा भ्रम होऊ नये. फक्त त्याला उभं केलं, बाकीचं आपल्याचं तसंच आहे बरं. फक्त त्याचं निमित्त केलं, युवराजचं निमित्त केलं मी. तर बाकीच्याला सुद्धा मराठी भाषा वाटते तितकी सोपी नसतो. माणसाचा तुमचा भ्रम होऊ नये म्हणून मी त्याला उभं केलं. कारण माणूस भ्रमानं, प्रेमानं आणि मोहानं 3 गोष्टीनं फसत असतो. कसा फसत असतो? भ्रमानं. एक उदाहरण सांगून मी अभंगात प्रवेश करेन. विठ्ठल विठ्ठल शाळेचं इन्स्पेक्शन चालू होतं. शाळा तपासण्याकरता बीडीओ साहेब आले आणि नेमके शाळेत साहेब गाडीतून खाली पाय टाकणार तितक्यात घरचा फोन आला. आणि फोन आणि मरण कधी येईल गॅरंटीच नसते. आणि त्यातल्या त्यात घरचा होता तो. घरचा फोन असल्याच्या नंतर तर बोलूच नका. कारण कसं असते बघा, माणूस बाहेर किती कर्तबगार असला, नरवडे महाराज, तर बायकोच्या नजरेत नेहमी तो बावळटच असतो. जरी तो बाहेर कीर्तनकार असला तरी घरी गेल्यावर त्याला नाही, ते नॉर्मल झालं. हा, हे जरा बरं वाटते. माणूस बाहेर किती कर्तबगार असला तर घरी गेल्याच्या नंतर त्याला तुम्हाला तर काही अक्कलच नाही. असं जर नरवाडे महाराज घरी गेल्यावर तुम्हाला शब्द ऐकायला भेटलात, मी सांगतो तेवढं फक्त ध्यानात ठेवा. तुम्हाला जर म्हणलं तुम्हाला तर काही अक्कलच नाही, तर तुम्ही म्हणायचं तू म्हणतं तेच खरंय. खरंच मला अक्कल नाही म्हणून तुझ्यासारखी झांबलट माझ्या पदरात पडली. कशासाठी बोलतो? घरचा फोन आला, तुम्ही लवकर परत या. साहेबांनी सांगितलं ठीक आहे परत येतो. फोन ठेवला. हेडमास्टरला सांगितलं बघा मी 2 वर्गात जाईन, माझ्याकडे वेळ नाही. कोण्या वर्गात जाईल सांगता येत नाही. सर्व शिक्षकांनी मुलं सरळ सुव्यवस्थित बसवले. त्याच्यामध्ये एका वर्गात 2 मुलं होते, त्या बिचाऱ्याला काहीच येत नव्हतं. एकाचं नाव होतं युवराज, एकाचं नाव काय होतं? हुशार. काय होतं? हुशार. ज्याचं नाव हुशार होतं त्याला इंग्रजीतला ABCD येत नव्हतं, कडीचा क येत नव्हतं, 1 2 येत नव्हतं, पण नाव हुशार होतं ना, काहीच नाही आलं, नाव हुशार होतं. दुसऱ्याचं नाव भारत होतं. ज्याचं नाव भारत होतं त्याला भारताचा नकाशा कसा काढावा हे अजिबात माहीत नव्हतं. शिक्षकाने विचार केला, दोघांपैकी एखाद्याला जर प्रश्न विचारला तर आपलं नोकरी जाईल, म्हणून त्या शिक्षकाने विचार केला दोनही मुलं आपल्या वर्गात आहेत, काय करावं. पण शेवटी ते शिक्षकच होते ना, नामदेव महाराज. त्यांनी काय केलं, त्या भारत नावाच्या मुलाला उचललं आणि कपाटात टाकून दिलं आणि कपाट पक्क लावून घेतलं. वाचलो म्हणे, आता कपाटात टाकून दिलं तिकडे. पण आता हुशार नावाच्या मुलाला कुठं लपवा? मग खुर्चीच्या समोर जो टेबल असतो त्या टेबलच्या खाली घालून दिलं आणि वर शाल टाकून दिली. वाचलो म्हणे. आता योग इतका चांगला, बीडीओ साहेब त्याच वर्गात गेले. सर्व मुलं उठून उभे राहिले, सर्वांना खाली बसवलं आणि बीडीओ साहेबांनी अशी नजर टाकली, मुलांनो माझ्याकडे वेळ नाही रे, मला एकाच मुलाला प्रश्नाचं उत्तर विचारायचं. मुलांनो या तुमच्या विद्यार्थ्यामध्ये हुशार कोण आहे? हुशार कोण आहे म्हणल्याच्या नंतर जे टेबलच्या खाली होते खालून वरी आलं, ओ सर हुशार मी आहे. हुशार आणि टेबलच्या खाली काहीतरी काळं असलं पाहिजे, त्याच्याशिवाय टेबलच्या खाली गेला नाही. टोपी बनाई खादी की पहनने वाले 1000, टोपी बिचारी क्या करे अंदर काला हुशार. काहीतरी काळा असल्याशिवाय याच्या खाली गेला नाही. म्हणून त्या बीडीओ साहेबांनी सांगितलं तू हुशार आहेस? म्हटले हो. मी तुला काही विचारा ना सर, मला एक प्रश्न विचारायचा. विचारा. त्या बीडीओ साहेबाने भारत हुशार नावाच्या मुलाला विचारलं, बाळा मला सांग आपण ज्या देशात राहतो तो भारत कोणत्या खंडात आहे?
खंडात म्हणजे आशिया खंडात आहे का युरोप खंडात आहे असं साहेबाला विचारायचं होतं. त्याला भारतात राहतो हे माहित नव्हतं. नाव हुशार होतं पण त्याला काही कळत नव्हतं. त्यानं पटकन उत्तर दिलं, सर. साहेबाने विचारलं त्याला, आपण ज्या देशात राहतो तो भारत कोणत्या खंडात आहे? ते म्हणे खंडात नाही, त्या कपाटात आहे म्हणे. कपाट उघडलं, भारत बाहेर आला आणि नंतर साहेबांनी हात जोडले. धन्य माता पिता कोणाची? असे जन्माला घालणाराची. दुसऱ्या वर्गात साहेब गेले आणि गेल्याच्या नंतर सज्जनानो एका मुलाला उभं केलं. बाळ तुझं नाव सांग. ते म्हणले माझं नाव गोवर्धन आहे. मी तुला एक प्रश्न विचारतो, विचारा साहेब. साहेबांनी दुसरी युक्ती वापरली. मी पटपट सांगतो, विस्तार करत गेलो तर मला इथंच थांबावं लागेल. दुसरी युक्ती वापरली आणि साहेबांनी सांगितलं, बाळा चटकन सांग सात्रिक किती होतात? मुलगा चटकन उभा राहिला आणि पटकन उत्तर दिलं, सर 7×21. 21 म्हटल्याबरोबर साहेबांनी विचार केला, मुलगा हुशार दिसतो. पण साहेबांना बाकीच्या मुलाला किती हुशार आहेत हे बघण्यासाठी ज्यानं 21 म्हटलं त्या गोवर्धनला बिडो साहेब बोलायला लागले, मूर्ख कुठला, अक्कल नाही, खोटं, चुकीचं उत्तर देतो, खाली बस. इतक्या जोरान म्हणल्याच्या नंतर तो खाली बसला. बाकीच्या मुलाकडे पाहिलं, बाळा तू उभा राहा, किती होतात? त्याला वाटलं याला तर 21 म्हणल्याच्या नंतर खाली बसवलं, नक्की उत्तर चुकलं. त्याने डोळे बंद केले. 23. त्याच्या पाठीमागचा 25. दादा तू सांग. ते म्हणले 29. युवराज तू सांग. ते म्हणले 31. दीदी तू सांग. ते म्हणले 35. 39 मुलांनी 39 खोटे चुकीचे उत्तर दिले. शेवटी पहिल्यांदा ज्याला विचारलं त्याला सांगितलं, गोवर्धन. म्हटले काय सर? बाळा तुला एक चान्स, उभा राहा, एक चान्स तुला, नक्की सांग सात्रिक किती होतात? योगायोगानं नरवाडे महाराज तो कीर्तनकाराचा होता. कारण बरेच वेळा शिक्षक लोकांची मुलं आणि कीर्तनकार लोकांची मुलं दुसऱ्याला शिकवता शिकवता आपले कधी बिघडतील गॅरंटीच नसती. पण त्यांना आत्मविश्वास होता आणि विशेष म्हणजे अभ्यास केला होता. ओले मूळ भेदी खडकाचे रान, अभ्यासासी काय साना थोर. अभ्यास केला पाहिजे. उगीच आठवलं म्हणून सांगून जातो तुम्हाला. माझी मुलगी मॅट्रिकमध्ये पास झाली तर ती मेरिटमध्ये आली होती. 19,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. 12वीमध्ये पास झाली तर तिला 94% गुण मिळाले. आणि आता BHWला 3 जिल्ह्यातून CCTV कॅमेऱ्याच्या परीक्षेत फर्स्ट आली. कशासाठी बोललो? अभ्यासानं काही गोष्टी साध्य होत असतात. गोवर्धन तुला एक चान्स नक्की सांग सात्रिक किती होतात? मुलगा उभा राहिला. मॉडर्न युगात जगणार होता, अभ्यास केलेला होता, आत्मविश्वास होता. त्याला विचारलं, बाळा नक्की एक चान्स, नक्की सांग सात्रिक किती होतात? तो चटकन उभा राहिला आणि पटकन उत्तर दिलं, सर 7×21. बिडू साहेब म्हणतात, मुलगा हुशार दिसतो बाळा, हे तर उत्तर मगाशी दिलं होतं तू, आत्ताही 21 म्हणतो, 22 होत नाहीत का? त्या मुलांनी सांगितलं, सर होतील ना. कसे काय? थांबा. तो पटकन बेंचवरून उठला, खडू घेतला, बोर्ड म्हणजे फळ्याच्या जवळ गेला, त्याच्यावर अंक काढला. 7×3 = 21. साहेब म्हटले, हे कळलं रे मला, मी तुला विचारतो 22 होत नाहीत का? मुलांनी सांगितलं, सर स्टेट प्लस 2 थांबा ना, 1 मिनिट गप्प बसा, उत्तर अचूक घ्या. 7×3 = 21 प्लस यू. यू म्हणजे तू, तू म्हणजे साहेब. 7×3 = 21 प्लस यू इज इक्वल टू 22. जगातल्या कोणत्याही देशात जा, आशिया जा, रशिया जा, आफ्रिका जा, अमेरिका जा, म्यानमार जा, कुठेही जा, 21 होतात. पण तुम्हाला प्लस केलं तर 22 होतात, अन्यथा 22 होत नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? दोनदा विचारलं तरी एकच आणि अचूक उत्तर देतो. पण 39 मुलांनी खोटे आणि चुकीचे उत्तर दिले. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे, ज्या अर्थी त्याला साहेबांनी खाली बसवलं, चूक झाली असं म्हणलं, त्या अर्थी सर्व 39 मुलाचा भ्रम झाला. याचं उत्तर चुकलं, तिकडे जाऊ नका. आपला सुद्धा तसा भ्रम होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं, रुसणे या शब्दाचा अर्थ त्याग करणे होत
नाही, त्या पुढच्या चरणात सांगितला ऋष्णे या शब्दाचा अर्थ आहे प्रपंचाविषयी आसक्त नाही आणि प्रपंचाचा बाधही नाही, मधली अवस्था आहे उदास असणे. उदास असणे म्हणजेच ऋष्णे. भक्तैसे जाना जे देही उदास. उदास का प्रपंचाविषयी आसक्त का राहायचं नाही महाराज, त्याचं कारण सांगून जातो. प्रपंच कितीही मोठा केला ना गड्या तर तो कधीच सुख आणि समाधान देत नसतो. म्हणून त्याच्यात आसक्त राहू नका. प्रपंचानं जर सुख आणि समाधान दिलं असतं तर रावणाला सुख आणि समाधान मिळालं असतं, आणि त्याला जर सुख मिळालं असतं तर सोन्याला सुगंध सुटला असता. स्वर्गाला शिडी या कनेर गावातून लावता आली असती. समुद्राचं पाणी खारट नाही गोड झालं असतं. ह्या गोष्टी घडत नाहीत. त्याचं कारण आहे सज्जनानो, संसार हा सुख देत नाही, फक्त सुखाच्या आशेवर जगवत असतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण मुक्ती यज्ञ नाही केला, आशेत जीव जात असतो. परंतु सज्जनानं सुख मिळत नसतं, मात्र आशा संपत नसते. आज नाही सुख मिळालं तर उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं तर परवा मिळेल. ज्याच्याकडे 10 रुपये आहेत ना त्याची आशा असते आपल्याला 100 मिळावे. 100 मिळालेत त्याची आशा असते मला 1000 मिळावे. 1000 मिळाले त्याला वाटते लाख. लाख आहेत त्याला वाटते कोटी. कोटी त्याला वाटते एखादं पद मिळालं पाहिजे, राजा झालो पाहिजे. राजाला वाटते ब्रह्म. ब्रह्मो शैवपदम शिवो हरिपदम आशा मती गोगता. कितीही माणसाला शरीरात यातना असू द्या, आशा असते आपण दुरुस्त झालो पाहिजे, जगलो पाहिजे. मरा वाटतं कोणाला नामदेव महाराज, जाऊ द्या भोलेनाथाच्या दरबारात आहे म्हणून सांगेन. 14 वर्षाचा मृकंड ऋषीचा मुलगा होता, पण त्याला माहीतच नव्हतं आपलं आयुष्य 14 वर्षाचंच आहे. कोणाला? मार्कंडेय नावाच्या मुलाला. मार्कंडेय नावाचा मुलगा ज्या वेळेस सज्जनानो वडील रोज नेतात, भोलेनाथाची पूजा करायला लावतात, पाणी टाकायला लावतात, बेलाचं पान ठेवायला लावतात, दर्शन घ्यायला लावतात. एक नाही, शिवपुराणामध्ये सांगितलं 60 वर्ष त्या मृकंड ऋषीनं तपश्चर्या करून मुलगा मागितला, मुलगा झाला. परंतु त्याला 14 वर्षाचं आयुष्य आहे कळल्याच्या नंतर भोलेनाथाची पूजा केली आणि पूजा केलेली सेवा वाया गेली नाही. सेवा मेवा देत असते, वाया जात नसते. म्हणून सज्जनानो सहज जरी सेवा घडली तरी ठीक असतं. ज्या वेळेस पूजा केली 14 वर्ष पूर्ण होत आहेत, आता मात्र आपल्याला आपला मुलगा जाणार आहे हे कळल्याच्या नंतर मृकंड ऋषीच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या. मी आशा सांगतो, आशा आल्या, डोळ्यामध्ये धारा आल्या. हा मुलगा जगला पाहिजे, आईची वडिलाची आशा होती आणि दोघांचं संभाषण चालू होतं. साध्वी, मुलगा आज जाणार आहे ग. भाषण मुलानं ऐकलं आणि मुलानं ऐकल्याच्या नंतर मुलगा विचार करतो, देवा माझं आयुष्य आज संपलं म्हणून माझी आई आणि वडील रडतात. प्रभुजी नाव किनारे लगाव. देवाला विनंती केली, धावत गेले. नारदासारखे ऋषी भेटले
आणि संतांचं दर्शन घेतलेलं कधीच वाया जात नसतं. संताच्या मनात येऊ द्या गड्या, संत काय करतील सांगताच येत नसतं. करील तो काय नोहे महाराज करील तो काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज सुधांगी 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 करील तो काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज देवर्षी नारद भेटले आणि थोडा ऐकू दे जरा, लगेच नको बंद करू. देवर्षी नारद भेटले आणि देवर्षी नारदाने सज्जनानो दर्शन दिल्याच्या नंतर संतांचं दर्शन आणि संतांची सेवा, संतांच्या मुखातलं वाक्य कधीच वाया जात नसतं. फक्त संतांची सेवा घडली पाहिजे. माझ्या जीवनात आलेला अनुभव एका मिनिटात सांगतो, समोर जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. मी सौना गावातून समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला पायी पायी चालत चालत 3 वर्ष सौना गावाच्या दिंडीत गेलो. जात असताना एक मेडसिग नावाचं गाव आहे, तिथं तायडे नावाचे एक व्यक्ती राहतात. ते अनेक दिंड्यांना जेवण देतात. मी तिथं गेलो. गेल्याच्या नंतर त्यांचं घर पाहिलं, तसं डोक्याला छप्पर लागत होती. छप्पर टीन. हसलो मी. तायडे मामा, हे थोडं उंच करावं लागते हो. ते म्हणले महाराज नाही, हे उंच नाही करायचं, हे असं आहे, असंच ठेवायचं, असंच ठेवायचं. आणि ते डोक्याला टीन लागतात. 10 बाय 10ची खोली होती. त्याच्यात दोघं पती पत्नी राहत होते. मी म्हटलं असंच का ठेवायचं, त्याच्यात एक असं लाकडाचं जाळं मधात होतं. महाराज बसा म्हणे. मग त्यांनी चहा वगैरे पाजला. बसलो. महाराज माझा जीव आहे तोपर्यंत मी इथंच राहणार आणि हे कोणालाच बदलू देत नाही. म्हटलं का? कारण सांगतो म्हणे. कारण सांगितलं. कारण सांगितल्याच्या नंतर म्हणले महाराज माझी परिस्थिती नाजूक होती. 4 एकर नदीच्या काठावर शेत होतं आणि त्याच्यात नेहमी असं पाऊसच जात होतं, पाणीच जात होतं. कधीच पिकलं नाही. ते फक्त नांगरायचं, पेरलं तर पेरलं, नाही तर पाणीच जायचं. एकही वर्ष पिकलं नाही, अशी परिस्थिती होती. आणि लोकांचे काम करायचे, पोट भरायचे. एक वेळेस एका माणसाची 2 एकर शेती मग त्यानं म्हणजे बटईनं केली. अर्ध तुला अर्ध मला. मेहनत याची, जमीन त्याची. आणि त्या जमिनीत फक्त 8 पायल्या ज्वारी झाली होती. 4 पायल्या त्याची आणि 4 पायल्या याची. एक दिवस मला एक व्यक्ती भेटला. व्यक्ती भेटल्याच्या नंतर त्याने सांगितलं, भाऊ माझ्या 100 वारकरी जेवण करायला येतात. साधूची सेवा केली तर वाया जात नाही, हे सांगतो मी. 100 वारकरी मी घेऊन येणार आहे. 92-93चा काळ, दुर्भिक्ष काळ. गहू कमी मिळत होते त्यावेळेस. एवढंच नाही तर सज्जनानं मोबाईल नव्हते, फोन नव्हते, लँडलाईन फोन नव्हते, काहीच सुविधा नव्हती. त्या काळात त्या माणसाने सांगितलं, दादा 100 वारकरी जीव घालणारा एखादा माणूस मला मिळेल का? ते म्हणे, बा दादा माझी तर परिस्थिती नाही, पण चला. 4-5 घरी फिरले, 5-10 घरं झाले, पण कोणीच होकार देत नव्हता. शेवटी एक दुकानदार भेटला. दादा यांचे 100 वारकरी जीव घालता का तुम्ही? एका महिन्यानं दिंडी येणार आहे बघा. ते म्हणे, बघा जेवण द्यायचा काही त्रास नसतो,
पण ते करायचं कोण? करायचं कोण म्हणल्याच्या नंतर तायडे मामा म्हणे बाबा तुम्हाला जर त्रास होत असेल तर मी करून देतो, तुमच्याच दारात शिजवतो, पण एवढे वारकरी जेव घाला. हे महाराज आलेत ना त्यांना विनमुख जाऊ देऊ नका. ते म्हणे मी धान्य देतो, गहू देतो, तांदूळ देतो, काय जे लागल ते देतो, पण तुला दिंडी आल्याच्या नंतर स्वयंपाक तयार करावं लागेल, दिंडी जाईपर्यंत थांबावं लागेल. ते म्हणे काय हरकत नाही. ठीक आहे म्हणे मग यांना होकार दे आणि 8 दिवस अगोदर मला सांग आणि गहू दळून घेऊ. बरं वाटलं. वारकरी महाराज निघून गेले आणि जुना काळ होता, आंतरदेशीय कार्ड होतं, पाठवलं. 8 दिवसांना अगोदर घरी आलं, पुढच्या गुरुवारी दिंडी येणार. 8 दिवसानं घरी आलं. यानं ते कार्ड घेतलं तायडी मामानं आणि त्या मालकाच्या घरी नेऊन दिलं. दुकानदार साहेब हे बघा, हे दाखवण्यासाठी त्याच्या घरी गेला, पण त्यानं घराला कुलूप लावून 5 दिवस गायब होता. 2 दिवसावर दिंडी आली. आता काय करायचं? 5 दिवसाच्या नंतर घरी आला. हा लगबग गेला. दुकानदार साहेब माझा खाली वर जीव करत होता, हे कार्ड आलं. 2च दिवस राहिले आणि त्याच्या दुकानातनी उभे राहिले. 2च दिवस राहिले. तुम्ही गहू दळून घ्या, नसतं नाही तर मी दळून घेतो, तुमच्या घरी पीठ आणून ठेवतो, हे कार्ड घ्या. ते म्हणे काय काय आहे म्हणजे? अहो तुम्ही दिंडीसाठी हो म्हटलं, ते 100 वारकरी येतात, त्यांचं तयारी करायची. ते म्हणे त्यावेळेस हो म्हणलं होतं, पण आता मी जेवण देत. आता केवढी झाली? ते म्हणे भाऊ असं करू नका, तुमच्या पाया लागतो. ते म्हणे नाही जेवण देत नाही. मी तुमचे पैसे देतो, काम करून पैसे फेडतो, पण तुम्ही नाही म्हणू नका. ते म्हणे तुला मराठी भाषा कळत नाही का? कोणी येतं जेवण दे, कोणी येतं जेवण दे, येतं का सदावर्त आहे? चालू उतर खाले. त्याला जोरानं बोलला आणि वारकरी उपाशी राहतात म्हणून दुःख झालं. टप टप डोळ्यातून अश्रूच्या धारा खाली आला. देवा वारकरी आले तर मी काय करू? पायात पाय अटकायला लागले. रडत 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 दारात आला आणि जोरानं हंबरडा फोडल्यासारखा रडायला लागला. पत्नी घरातून आली, हात पकडला, घरात नेलं. लाकडाचं जाळं होतं, त्याला टेकून खाली बसला. अहो सांगा काय झालं? पत्नीनं पिण्याकरता पाणी दिलं, तोंड पुसलं पदरानं आणि विचारलं काय झालं स्वामी बोला ना. त्याला बोलता येत नव्हतं. तुला सांगून काय करू? नाही सांगा मला काय झालं. मी तुमची धर्मपत्नी साध्वी, ज्या महाराजांना आपण जेवण देतो म्हटलं होतं, जे गजानन बाबाच्या दर्शनाला वारकरी घेऊन येतात, त्या 100 वारकऱ्याला ज्या दुकानदारानं जेवण देतो म्हणलं होतं, त्यानं जेवण तर नाहीच म्हटलं, पण रागात मला बोलला पायरीच्या खाली उतर. उद्या माझ्या गजानन बाबाचे वारकरी आले ना तर काय जेवण देऊ ग? वारकरी विनमुख गेले तर मला झोप येणार नाही. पत्नीने सांगितलं एवढीशी गोष्ट आणि धर्म तयासीच घडे जया स्वाधीन भाज. ज्याची धर्मपत्नी चांगली त्यालाच परोपकार घडत असतो. एवढीशी गोष्ट. अहो तुम्ही ज्या लाकडाला पाठ टेकून बसलात, 2 एकर जमिनीत, बटईच्या जमिनीत 8 पायल्या ज्वारी झालीत, त्यातली 4 पायल्या त्याची आहे आणि 4 पायल्यात आपली आहे ना. हे 8 पायल्या ज्वारी उचला, दळून आणा. 1 किलो तुम्हाला बेसन कोणी देत नाही गावात? नाही दिलं तर याच पिठाचं बेसन करू, चटणी टाकू, पळसाचे पानं आणा आणि जेवू घाला, पण रडू नका. इतका आनंद झाला. पटकन उठला, ती ज्वारीचं पोतं उचललं, दळून आणलं, 1 किलो बेसन आणलं, दळून घेतलं, पळसाचे पानं आणले, रात्रभर पात्र लावले, 100 माणसासाठी ज्वारीच्या भाकरी केल्या, बेसन केलं, चटणी दिली. गजानन बाबाचे वारकरी आले आणि पोटभर जेवले. आणि माझ्या गजानन बाबाचे जिथं उष्ट पडेल तिथं कशाचीच कमी नाही पडत. 100 वारकरी जेवण करून गेले, पण साधूच्या मनात काय येईल ना ठोंबे पाटील काही सांगता येत नसतं. गजानन बाबाचे वारकरी पोट भरून पोटावर हात फिरला, जेवण करून गेले. दुसऱ्या वर्षी त्यानं वावर नांगरलं. 4 एकर जमीन होती ती नांगरली.
पाऊस अतिशय कमी झाला, गावातून पण पाणी वाहिलं नाही, अतिशय कमी झाला. 4 एकर मध्ये ज्वारी टाकली, बारचूक 48 क्विंटल ज्वारी झाली. आज त्याच्या घरी 35 एकर जमीन आहे. रामनवमी, प्रगट दिन, ऋषीपंचमीला 19 दिंड्या जेऊ घालतो. हे सर्व माझ्या गजानन बाबाच्या मनात आलं. मी कशासाठी बोललो तुम्हाला? साधूच्या मनात आलं पाहिजे, काय करायला सांगता येत नाही. मृकंड ऋषीचा मुलगा मार्कंड याचं आयुष्य नारदानं पाहिलं. चिंता करू नको, फक्त भोलेनाथाचं चिंतन कर, ओम नमः शिवाय एवढा जप कर. आता आज तुला काही वेळात यम नेण्याकरता येईल, पण चिंता करू नको. भोलेनाथाच्या पिंडीला पकडून धर. ज्या वेळेस तुला तो यम न्यायला येईल, मस्तक फक्त भोलेनाथाच्या पिंडीवर ठेव, काढू नको. गेला, भोलेनाथाच्या पिंडीवर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला लागला. नारदाने सांगितलेला मंत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करतो. आणि जप केल्याच्या नंतर सज्जनानो काळ आला. आता त्याच्या अंगावर फासा टाकला. पण यानं त्या भोलेनाथाला सांगितलं, भोलेनाथ तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी. देवा, माझी आई रडते, माझे वडील रडतात, 14 वर्षाचं आयुष्य आहे, फक्त थोडं आयुष्य वाढवून द्या. भोलेनाथाला विनंती केली. कब से खड़ा हूँ झोली पसार, क्यों ना सुने तू मेरी पुकार. विनंती केली. विनंतीला भोलेनाथ मान देतात, येतात. आणि आल्याच्या नंतर सज्जनानो आता मात्र तो काळ त्याला ओढतो. पण मी आशा सांगतो, त्याची आशा काय होती? माझं आयुष्य वाढलं पाहिजे. आशा. आशाम परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्वाले त्यासी, आसेने दिन केले देवासी, इतरासी काय येते जगाचा जो नित्यदाता, तो आसेने केला भिके सरिता. प्रत्येक व्यक्तीची आशा असते, माझं बरं झालं पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे. त्या मार्कंडेयाला भोलेनाथाच्या कृपेने 14 वर्षाचं नाही, भोलेनाथानं 14 कल्पाचं आयुष्य दिलं. मी तिकडे नाही जात, मी कशाबद्दल दृष्टांत सांगितला. आशा होती त्याला की माझं आयुष्य वाढलं पाहिजे. तसं प्रत्येक जीवाची आशा आहे, मला सुख मिळालं पाहिजे. पण हा प्रपंच सुख देत नाही. प्रमाण बोललो आपण, सुखाच्या आशेवर जगवतो. म्हणून याच्यात आसक्ता राहू नका. एक टाकून का द्यायचा नाही? तर रोटी, कपडा और मकान त्याच्याशिवाय भागत नाही. म्हणून ते टाकायचं नाही आणि त्याचा उपभोग घ्यायचा नाही. पैठणचे नाथ महाराज सांगायचे, तरी ते त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. त्याग आणि भोग या दोन्हीचं मधलं टोक. मगर महाराजाची आठवण झाली मला. एक दोहा म्हणायचे, तुलसी संगत स्वान की, दो बाते का दुख, रिजे चाटे मुख, खिजे काटे पाव. कुत्र्याला जर लाडानं वागवलं तर अंग चाटतो, लाळ विषारी. आणि काठी घेऊन मारायला धावलं तर चावा घेतो. कुत्रा असा वागवा, त्याला मारूही नका आणि त्याचा लाडही करू नका. प्रपंच असा करा, आसक्तही व्हायचं नाही आणि टाकूनही द्यायचं नाही. मधली अवस्था आहे उदास असणे. उदास असणे म्हणजेच रुसणे. तुका म्हणे जो संसारा रुसला, तेनेची साधीला सिद्ध पंथ रुसलो. संसारा मी 2 मिनिटं थांबतो. आम्ही आप आणि परा आमच्या संसारावर रुसलो. तुकोबराय परत म्हणतात, मी दुसऱ्याच्या संसारावर रुसलो. तुमच्या संसारावर रुसले महाराज, पण दुसऱ्याच्या संसारावर का रुसलेत? महाराज म्हणतात, माझा संसार करत, माझ्या संसारावर रुसून जर दुसऱ्याच्या संसारात डोकं घातलं तर ते अंगलट येते. जसं भानुदास महाराजाचं वेळ संपली. आता विस्तार करत गेलो तर मला इथंच थांबावं लागेल. मग फक्त अभंगाचा थोडा थोडा भावार्थ सांगतो. उदाहरण सांगेन, भीष्माचार्याने स्वतः लग्न केलं नाही कारण संसारावर रुसले.
गंगेचा मुलगा नैष्टिक ब्रह्मचारी, पण कौरवाच्या संसारात डोकं घातल्यामुळे विराट राजाच्या घरी चोरी करण्याची दुर्बुद्धी उत्पन्न झाली नाही. अंबा, अंबिका, अंबालिका या 3 स्त्रियाचा आळ सुद्धा आला, कारण दुसऱ्याच्या संसारावर डोकं घातलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या स्वतःच्या संसारावर रुसलो, दुसऱ्याच्या संसारावर रुसलो. दुसरा अर्थ असा सांगेन, इहलोकातल्या संसारावर रुसलो आणि परलोकातल्या संसारावर सुद्धा रुसलो. इहलोकातल्या संसारावर का रुसलो? कारण इथलं शरीर सुद्धा नाश पावणार आहे, इथलं सर्व इथं राहणार आहे. स्वर्गलोकातल्या संसारावर का रुसलो? कारण मृत्यूलोकातल्या उंदराला आणि स्वर्गातल्या इंद्राला सुख सारखंच असतं. कपडचं सांगू, तिथं फक्त पुण्य आहे तोपर्यंतच. पुण्य संपलं की पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागाती माघारे मृत्यूलोका. तुका मने जाती पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, तुका मने जाती पुण्यक्षया धोगती. याचा अर्थ असा आहे की तिथलं सुद्धा भोग आहे तोपर्यंत, पुण्य आहे तोपर्यंतच भोग आहेत. परत खाली यावं लागतं. म्हणून इहलोकातले आणि परलोकातले या दोन्ही संसारावर मी रुसलो. आप म्हणजे आपल्या, परा म्हणजे दुसऱ्याचा, आप म्हणजे इथल्या आणि परा म्हणजे स्वर्गातल्या, या संसारावर रुसलो. 10:30 वाजले महाराज. मी फक्त अभंगाचा अर्थ आता सरळ सरळ सांगतो. म्हणवोनी याच्यासाठी केली सांदी. सांदी करणे म्हणजे त्याग. इथं त्याग सांगतात महाराज. किती खोटं बोलतात. कुठं त्याग केला हो त्यांनी? पहिली बायको गेली आणि दुसरी केली. त्याग आहे का भोग आहे? संसार या परमार्थामध्ये कृतीच्या त्यागापेक्षा वृत्तीच्या त्यागाला महत्व आहे. समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई कृती आणि वृत्तीचा त्याग आहे. श्री संत निळोबाराय, गोरोबाराय, चोखोबाराय, तुकोबाराय, श्री संत एकनाथ महाराज कृतीचा नाही पण वृत्ती मात्र देवाच्या पायाजवळ आहे. आम्ही वारीक वारीक हाजामत करू बारीक. हाजमत करणे म्हणजे काय नरवाडी महाराज? प्रपंच आहे. पण वृत्ती काम क्रोध नखे काढू, भावार्थाच्या बगला झाडू. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा हा प्रपंचच आहे, पण वृत्ती विटनाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. पण काही साधू असेत त्यांच्या अंतकरणातल्या वृत्तीचा आणि कृतीचा विषय मात्र हरीच असतो. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंदले. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. मी कशासाठी बोलतो? कृतीपेक्षा वृत्तीच्या त्यागाला महत्व आहे. तुकोबाराय म्हणतात, मी वृत्तीचा त्याग केला. त्याग करून जर देव भेटला नाही तर संसारावर रुसून स्वतःच्या दुसऱ्याच्या त्याग करून नाही भेटला तर येवोनी पडिलो मुरकुंडी. मुरकुंडी म्हणजे मी आग्रह धारण करीन. विधी, विश्वास आणि आग्रह ह्या 3 गोष्टी असल्याशिवाय परमार्थामध्ये सज्जनानो चालत नसतं. एक मुलगा खेळायला गेला. 5-25 मुलं होते. त्यांनी आपल्या घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर श्रीमंत मुलानं या सर्व मुलाला घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर चांदीच्या प्याल्यामध्ये काजू, किसमिस, बदाम सर्व टाकले आणि बदाम पिस्ता टाकून दूध गरम केलं आणि सर्व मुलाला दिलं. यानं विचारलं, गरीब होता तो, कशाचं आहे रे दूध? काय आहे रे? म्हणे दूध. असं असतं का? अरे पिऊन बघ. त्यानं केसर टाकलेलं दूध तोंडाला लावलं. दूध तोंडाला लावलं, दूध संपल्यावरच काढलं. ग्लास खाली ठेवला. जसा खाली ठेवला तसा धावत घरी गेला. धावत घरी जाऊन आपल्या आईला म्हणतो, मा मला दूध पाहिजे. आई काम धंदा करीत होती. टाकून दिली. पटकन आली. एक वाटी घेतली. त्या वाटीत पीठ टाकलं, त्याच्यात मीठ टाकलं, त्याच्यात पाणी टाकलं
आणि ते बोटान फिरवलं. घे बाळा. बाळानं दूध घेतलं नाही, ती वाटी फेकून दिली. आई, आतापर्यंत तू मला फसवलं, भुलवलं. आतापर्यंत तू मला पीठ, मीठ आणि पाणी टाकून पाजलं. आज मी खऱ्या दुधाची चव बघितली. मित्राच्या घरून आलो, दुधाची चव पाहिली. मला हे पीठ, मीठ आणि पाणी चालत नाही, मला दूध पाहिजे. आईने सांगितलं, बाळा पीठ, मीठ आणि पाणी टाकून का होईना मी तुला वाढवलं. आपली परिस्थिती नाही, मला माफ कर. नाही, मला दूध पाहिजे. मी दूध पिल्याशिवाय इथून हलणार नाही. आई सुद्धा तितकीच हट्टी होती. आईनं त्या मुलाला सांगितलं, उपमन्या, तुला दूधच पाहिजेत असेल ना तर तुझ्यासाठी मी दुसऱ्याच्या समोर हात पसरणार नाही. तुला जर दूध पाहिजेत असेल तर ज्याने दुधाची निर्मिती केली का त्याच्याकडे जा. आणि उपमन्यू एक बाळ धाकुटे, न चलवे न देखवे, जना चालते वाटे, घातली लुळ निघा, हरिनाम बोभाटे, पावला त्या कारणे भाव घातली नेटी. एवढंच नाही तर त्याला दुधाचा समुद्र दिला, पण का? कारण त्यानं हट्ट म्हणजे आग्रह धारण केला. तुकोबाराय म्हणतात, स्वतःच्या संसारावर रुसून, दुसऱ्याच्या संसारावर रुसून, त्याग करून जर तू नाही भेटला तर मी हट्ट म्हणजे मुरकुंडी म्हणजे आग्रह धारण करेल. आणि आग्रह करून जर तुम्हाला देव भेटला तर तुम्ही संसार कराल परत. परतेच ना मागे. तुकोबाराय म्हणतात, मी परत संसारात येणार नाही. मोह सोडून दिला. निष्ठूर, इतकं निष्ठूर बनलो की जयाची ठेई इंद्रिया मान नाही. गोरोबा काकांनी आपले हात तोडले, कारण इंद्रियाला सुद्धा जो मान देत नाही त्याला साधू म्हणतात. एवढं तुम्ही केलं, याचा परिणाम काय झाला? या परिणामामुळे मला माझ्या जीवनात देव सापडला. अभंगाचं शेवटचं चरण. सापडला देवा, सापडला देवा, सापडला देवा, सापडला देवा. सापडला देवा, 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 तुका म्हणे गेला भेव, मनावणी केली साडी, मनावणी केली साडी. तुका म्हणे गेला देवा, तुका म्हणे गेला देवा,
पडिलो मोलोनी पडिलो मुरकुंडी मुरकुंडी
झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून दिवसेंदिवस हा कार्यक्रम वाढत्या स्वरूपाचा राहावा अशी शुभकामना शुभ इच्छा सद्वासना सदिच्छा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. जप होईपर्यंत कोणी उठू नका. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात होते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात होते 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद